हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही निघालो आहोत बघा आता देवदर्शनाला, कुलदेवी दर्शनाला. तर इथं मी आणि माझे मिस्टर कुलदेवताला निघण्याच्या आधी दोघंजण घरच्या देवांच्या पाया वगैरे पडून निघतो आहोत. पहा कसं देवाला चालत. तसं तर मी रोज घराच्या बाहेर पडताना देवाच्या पाया पडतेच, पण आता तर बाहेर जात होते त्यामुळे पाया पडलो आणि निघलो. आणि पाहिलं तर देवामध्ये असं फुलं आलेलं बघा, म्हणजे आशीर्वाद आहे कुलदेवतेचा आमच्यावर. बघा हा माझा मुलगा, हा मोठा मुलगा आणि माझे मिस्टर. चला आता आमची तयारी झाली. लॉक लाव रे. गाडी दाखवली का? चला तर आता लॉक वगैरे लावून झालेला आहे आणि आम्ही आता निघतो. अरे चाय वर द्यावं लागेल. चल चल चल. तर आम्हाला आता इथून मम्मीच्या घरी चावी देऊन तिथून निघायचं आहे. तर मम्मीचं घर काही लांब नाही, जवळच आहे. तर तिथं चावी वगैरे ठेवणार आणि आम्ही निघत आहोत. पहा बाय. तर आम्ही आता इथून पहिल्यांदा तर आम्ही मावशीच्या घरी जाणार आहोत, कारण तेथून तुळजापूरला आम्हाला जवळ पडतं. त्यामुळे मुक्कामासाठी आम्ही मावशीच्या घरी जाणार आहोत. तरी निघत होतो तर आम्हाला गाडी पण भेटली व्यवस्थित. हे पहा, स्वामी समर्थाच्या कृपेने पटकन गाडी भेटली. जास्त ऊन खूप होतं, थांबायला लागलेलं नाही. आणि घरातूनच स्वामींचे दर्शन करून निघलो. आणि गाडी पण नेमकं बघा, ही अक्कलकोटची गाडी आहे. तर स्वामी समर्थांचीच गाडी भेटलेली सारखं झालं आम्हाला, स्वामी समर्थांनीच पाठवल्यासारखं. तर प्रत्येक वेळेस असंच होतं. आणि तर आम्ही आता निघत आहोत. तर ह्या बघा बाहेरील नजरा थोडा कैद केलेला आहे मी कॅमेऱ्यात. धरण, उजनी धरण येते. पुढे आता मावशीच्या घरी राहणार एक दिवस, म्हणजे एक रात्र. आणि सकाळी लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी, माझ्या मुलाचा बड्डे पण आहे आणि बड्डे दिवशी आम्हाला कुलदेवीचं दर्शन करायचं आहे. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच निघलेलो आहोत घरातून. आणि हे माझ्या मुलाने म्हटलेलं की मम्मी बड्डे दिवशी आपण कुलदेवी देवतांचे दर्शन करू, असं हे आम्ही जात असतो दरवर्षी. आणि इथं बघा जयशंकर हॉटेलपाशी गाडी थांबलेली आणि म्हटलं चला इथं कुंदा चहा वगैरे घेऊ. तर मग इथं आम्ही कुंदा चहा वगैरे घेतला आणि आता निघलो परत. तर आलो बघा आता आम्ही आमच्या मावशीच्या घरी. तर बघा आमच्यासाठी स्वागतासाठी किती छान नाव काढलेलं आहे, वेलकम. तर हे माझ्या भाचीने रांगोळी काढलेली आहे, माझ्या भावाच्या मुलीने. तर इथं बघा माझा भाऊ, भावाचे मुलं सगळेजण आमची वाटच पाहत होते. आणि आतमध्ये जात एंट्री करत आहोत. तर मला एकदम एवढी खुश झालेली मी की काय सांगू नये. बाहेर बघा किती छान नजारा पण आहे, इथं दिवे वगैरे लावलेले होते असे. आणि आतमध्ये गेलो तर आतमध्ये मावशी पाहत होते मी कुठे, तर मावशी बघा इकडं बसलेली. आणि माझा मोठा मुलगा आधी जाऊन मावशीपाशी बसलेला, आजीपाशी. म्हणजे आजीला बघून बघा, नाताला बघून आजी किती खुश झाली. आणि लगेच म्हणायला लागली तब्येत वगैरे कमी झाली असं तसं. कारण आजीला नातू किती जरी चांगला हसला तरी तब्येत कमीच वाटते. आणि इथं बघा सगळं आमचा पाहुणचार वगैरे करत होते.
सगळे अगदी घरामध्ये एकदम खुशीचा माहोल झालेला आणि सगळे एकदम खुश. आणि सगळेजण बघा आत्तू आली म्हणून हे सगळेजण आत्तू येणार म्हणून वाटच पाहत होते सगळे. आणि आम्ही पण खूप खुश झालो. तर ही माझी मोठी भाऊजाई आहे. आणि इथं बघा नंतरनं घरी आल्यानंतर परत हे आहे आमच्या मावशीच्या मोठ्या मुलाचे कल्याणी ढाबा. तर शुद्ध शाकाहारी आहे. तर इथं आम्हाला जेवण वगैरे त्यांनी बनवलं होतं. तर घरी गेल्यानंतर मग इथं डायरेक्ट आम्हाला जेवायला त्यांनी बोलवलेलं. म्हणजे जेवण आम्हाला इथंच ठेवलेलं. पार्टी होती इथं आमची. म्हणजे पार्टी दिलेली त्यांनी का तर माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे पण होता. 12च्या नंतर बड्डे होणार होता. तो म्हटला तुम्हाला जेवायला वगैरे इकडेच बनवलेलं आहे डाब्यावरती त्यांनी स्वतः. आणि मग तोपर्यंत त्याचं चाललेलं. तोपर्यंत आम्ही इथं बाहेर बघा मस्त हवा छान येत होती. रोडच्या टच आहे. सोलापूर तुळजापूर रोडला आहे कल्याणी हॉटेल. शुद्ध शाकाहारी. हा मस्त जेवण वगैरे छान करतो. आणि इथं वातावरण एकदम छान होतं बाहेर. म्हटलं थोडं मोकळ्या हवेमध्ये मस्त हवा वगैरे थंड येत होती. आणि इथं बघा तुम्ही आले ना तुळजापूरला वगैरे जाताना जर आले तर सोलापूर ते तुळजापूर म्हणजे सोलापूरवरून तुळजापूरला जातानाच हा कल्याणी ढाबा आहे बघा. तर खूप छान जेवण असतं इथं. आणि तुम्ही नक्कीच इथं जेवण करा एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. मग नंतर तुम्ही परत परत येणार इथं. कारण टेस्ट खूप छान आहे. आणि असं नाही की माझा भाऊ बनवतोय म्हणून, पण खरंच तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला पण लक्षात येईल. आणि मला पण खूप आवडते त्याच्या हातचे. तर तो बनवत आहे आतमध्ये. तोपर्यंत आम्ही आता बाहेर इथं थोडंसं हवेशीर बसलेलो आहोत पहा. खूप छान वाटत होतं बाहेर. कारण खूप उशीर झालेला आम्हाला. 11:30 तरी वाजले असते. आणि थोड्या वेळा जेवणार आहोत आम्ही. आणि एकदम रोड टच आहे हा. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. तो कसा काय जेवण बनवतो हे तुम्हाला मी थोडंसं दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं बघा तो बनवत आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे. तर पहिल्यांदा तो राईस बनवत आहे. खूप छान बनवतो तो राईस. आणि इथं तंदूर रोटी बनवत होता. तो कसा बनवता काय होता मी म्हटलं मी बनवू का. तर मी एक बनवण्याचा प्रयत्न केला पण मला काही जमली नाही. आणि हे बघा तो बनवत आहे. हा माझा भाऊ आहे बघा. हे बघा तो पटपट एवढं फास्ट बनवत होता ना. मला तर काही जमलं नाही. बनवण्याचा प्रयत्न केला तर काही जमलं नाही. म्हटलं जाऊ दे तुझाच व्हिडिओ घेते बघ. तर मग तो कसा बनवते काय तेच तुम्हाला दाखवत आहे बघा. एकदम मस्त केल्या होत्या त्या तंदूर रोट्या. तर मला तो बनवत होता. मला बघतानीच खूप छान वाटत होतं. मला पण खूप असं बनवावंसं वाटत होतं पण मला काही जमत नव्हतं बनवायला. ते काय लगेच जमणार नाही. आणि मग नंतर नाही तर बघा ग्रेव्ही कशी बनवतात काय त्याचाही थोडासा मी व्हिडिओ घेतलेला आहे. ते बघा अशा प्रकारे ग्रेव्ही वगैरे बनवतात त्यांनी. कारण खूप मेहनत असते बघा कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तरी. आणि इथं तो काजू करी बनवत आहे आमच्यासाठी जेवायला. आणि आता थोड्या वेळात जेवणार आहोत. तर आम्ही बसलेलो आहोत. थोड्याच वेळात हॉटेल बंद पण होणार होतं पण आमच्यासाठी इथे आता चालू आहे सध्या. आणि इथं बघा जेवण वगैरे तयार होतं. आम्हाला लावलं होतं डाळ तडका आणि काजू करी बनवलेली आणि राईस आणि तंदूर रोट्या. तर आम्ही थोड्याच वेळात जेवणार आहोत. कशी झाली काय तुम्हाला सांगतो आता. छान बनवतो तो आणि मला आवडतं. कधी आले ना तरी मला तो इथे जेवायला बोलवतो. एक दिवस पहिला दिवस आले की मी इथंच असते पहिल्यांदा. आणि हा बर्थडे बॉय. इथं माझी ती भावाची मुलगी आहे बघा. ती बाजूला माझ्या जेवत आहे ती. आणि मस्त आम्ही ताव मारला. काय छान झालं होतं जेवण. खरंच अप्रतिम. खूप छान. मला तर खूप आवडलं. तुम्ही कधी जाऊन पहा तिथे खावा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि शुद्ध व्हेज आहे.
शाकाहारी, शुद्ध शाकाहारी. एकच नंबर झालेले जेवण. आम्ही एकदम मन सोक्त जेवण केलं. शाकाहारीमध्ये कुठली पाहिजे ती भाजी बनवत होतो. तर आमचं जेवण झाल्यानंतर आता पुढे व्हिडिओ पहा, स्किप नका करू. पुढे अजून तुम्हाला दाखवणार आहे काही सरप्राईज आहे माझ्या मुलासाठी, ते पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ पाहत राहा. तर हा माझा भाऊ आहे बघा, त्याला किती खुशी झालेली आम्ही आल्यानंतर ना. तर मस्त जेवण झालेलं आहे बघा आता. आणि नंतर ना आम्ही हे बघा पूर्ण फरशा पडला त्या जेवणाचा. एकदम एक नंबर जेवण झालेलं. आणि आता इथं कुल्फी खाणार आहोत. हे पण मागवलेले आहे, हे पण माझ्या भावाने मागवलेले बघा कुल्फी. आता तर खाणार आहोत आम्ही सगळं. तर इथं आमच्या कुल्फ्या वगैरे खायचं चाललेलं होतं. आणि कुल्फी वगैरे खाऊन आता आम्ही निघणार आहोत घरी. तर 12 वाजलेच होते तसे. तर आता आम्ही घरी निघतो आहोत. 12 वाजून 10-15 मिनटं झाले होते. तर घरी जास्तोपर्यंत 12:15 झाले. आणि इथं बघा, तर मी पहिला घरी गेले आणि मी व्हिडिओ घेत आहे पहा. तर आमची मावशी भाऊजई बघा, तो अजून आत येतो की नाही तोपर्यंत फुगे फोडायला लागलेले, म्हणून मला खूप कौतुकाने असं हसायला येतं. तर इथं बघा, ही माझी छोटी भाऊजाई आहे. आणि त्याने एक एक करून सगळेजण ओवाळून घेत होते. आणि केक वगैरे आणायचा होता. तर माझ्या मुलाने असं म्हटलं, त्याचा असे विचार आहेत की केक वगैरे कापायचा नाही, कारण आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी होतो जातो आणि आपण केक नाही कापायचा, सेलिब्रेशन नाही करायचं, त्याला आवडत नाही. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे याचा बड्डे साजरा केला बघा. आणि तर प्रत्येक एक जणांनी सगळ्यांनी ओवाळून घेतलं. ही आहे मोठी भाऊजाई आणि मग मी पण ओवाळून घेतलं त्याला. आणि परत नंतर मावशी, असं एक जण ओवाळून घेतलं. आणि असंही नंतर दुसऱ्या दिवशी, बड्डेच्या दिवशी आम्हाला कुलदेवी देवाला दर्शनाला जायचंच होतं. आणि मावशीने पण ओवाळून घेतलं बघा. खूप छान वाटलं. त्याला एकदम सरप्राईज भेटलं ना, तर असं म्हणजे तोही आतून एवढा खुश झालेला, कारण त्याला माहीत नव्हतं असं काही स्वागत करतील त्याचं जेवण करून आल्यानंतर ना. मला माहीत होतं, फक्त त्यालाच माहीत नव्हतं. त्यामुळे मी पुढं आलेली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.